तेव्हा कबीरदास महाराज म्हणतात, आहो तुमच्या महिलांचे भांडणाने मी कसे सोडवणार, त्यात मला तुमच्या भांडणाचा विषयही माहिती नाही. तेव्हा जनाबाई म्हणतात, आहो सोडू शकतात तुम्ही. कबीरदास महाराज म्हणतात, ते कसं काय? तेव्हा जनाबाई त्यांना सांगतात, इथे खाली ज्या गौऱ्या पडलेल्या आहेत ना, त्याच्यातली एक एक गौरी उचलायची. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी, आणि ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येणार नाही ती गौरी या बाईची. कबीरदास महाराजांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं, गौरीतून कुठे विठ्ठल विठ्ठल आवाज येत असतो का? आपल्या गौरीतून येतो का? तिच्या गौरीतून आला असेल का? तसं काय? जनाबाईंच्या कबीरदास महाराज विचार करतात, बाबा गौरीतून कुठे आवाज येतो का? पण परत विचार करतात, जर आपण गौरी कानाला लावल्या यांचं भांडण सुटत असेल तर काय हरकत आहे? म्हणून कबीरदास महाराज खाली बसतात आणि त्याच्यात एक गौरी उचलतात आणि कानाला लावतात. तर विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू करायचं, भजन कोणी करायचं, कीर्तन कोणी करायचं, प्रवचन कोणी करायचं, हे सर्व जे अधिकार होते ते जनाबाईंचे होते. मग महाराज म्हणायचे, जनाबाई आज चाल कोणी म्हणायची? तेव्हा जनाबाई सांगायच्या, जनी म्हणे ज्ञानदेवा, बोला बंग विठ्ठल विठ्ठल.